गाईज अशा प्रकारे आपले क्रिस्पी चिकन वडे रेडी आहेत। तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप छान अशी टेस्ट आहे ह्याची आणि खूप छान लागतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। सो गाईज आज आपण बनवणार आहोत चिकन वडे। तर 2 kgचे आपण चिकन वडे बनवणार आहोत बिकॉज माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि आम्ही फॅमिलीमध्ये 12 ते 14 जण आहोत आणि आज फॅमिली टाईम आहे। सो आम्हाला एक स्टार्टअप म्हणून आम्ही आज चिकन वडे खाणार आहोत। सो तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि स्टार्ट टू एंडपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या हा। बघा तर मग इथे मी एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यात पाणी टाकून घेते आणि चिकन मस्त 2 पाण्यात व्यवस्थित धुवून घेते। आता इथे आपलं चिकन धुवून झालेलं आहे। ह्यात मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे। सो इथे आपला कुकर बंद करून आपण हे बॉईल करण्यासाठी ठेवूयात। आता मी चिकन बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे, तर मी ह्याला 2 ते 3 शिट्यांमध्ये कुक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बघूया। आपलं चिकन बॉईल होईपर्यंत आपल्याला हे 1 kg पोटॅटो बॉईल करून घ्यायचे आहेत। सो गाईज मी इथे पण पोटॅटोज बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत। आता दोन्ही कुक झाल्यानंतर मग आपण पूर्ण मिक्स करून घेऊयात। पहिले हे बॉईल होते, त्याच्यानंतर मी पुढचं सांगते। मी 20 ते 25 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण ह्यात आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। सो इथे आपलं वाटण ग्राइंड करून झालेलं आहे। आता इथे चिकन पण आपलं बॉईल झालेलं आहे, ते आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। बघा ह्या टाईपमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। सो गाईज आता आपलं हे चिकन छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण स्मॅश केलेले पोटॅटोज टाकूया। सो गाईज आता आपले पोटॅटो पण बॉईल झालेले आहेत। आता आपण हे स्मॅश करून घेऊयात आणि बघूयात आपलं मिक्सचर कसं रेडी होतं चिकन वड्यासाठी। इकडे पोटॅटोज पण स्मॅश करून झालेले आहेत। आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। सो आपल्या इकडे मिक्सचर पण रेडी आहे। आता हे ह्याच्यात आपण मसालेस ॲड करूयात। इथे आपण एक छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे वाटण पण फ्राय करून झालेलं आहे। हे आपण आता ते चिकनचं मिक्सचर आहे त्याच्यासोबत मिक्स करून घेऊयात आणि बघूयात कसं होतं। आता मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। हे बघा आपलं आता मिक्सचर पण रेडी आहे। आता आपल्याला चिकन वडे बनवायचे आहेत। सो इथे चिकन वड्यांना कोट करण्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 1 वाटी कॉर्नफ्लॉवरसोबत 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात 1 चमचा हळद टाकून आणि मीठ टाकून आपण चिकन वडे ओव्हल शेपमध्ये बनवलेले आहेत। आता ते आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करून आणि डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। छान असे डीप फ्राय करून घेऊयात आणि आपले क्रिस्पी चिकन वडे रेडी आहेत। तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप छान अशी टेस्ट लागते ह्याची। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय। गाईज अशा प्रकारे आपले क्रिस्पी चिकन वडे रेडी आहेत। तुम्ही सुद्धा ट्राय करा, खूप छान अशी टेस्ट आहे ह्याची आणि खूप छान लागतात।